नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी खास एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे, ज्यामध्ये एमपीएससी कंबाईन बी परीक्षा म्हणजेच या ठिकाणी एमपीएससी कंबाईन बी जी परीक्षा ज्यामध्ये एमपीएससी पीएसआय, एसटीआय, एएसओ आणि इतर सर्व परीक्षा यांच्याबद्दल जी कॉमन परीक्षा होत असते त्या परीक्षेचा अभ्यासक्रम तसेच त्या परीक्षेचं कोणत्या विषयाला किती प्रश्न विचारले जातात, त्यांचा कट ऑफ किती होतो, त्यासाठी कोणते पुस्तकं वापरायचे आहेत, कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, या सर्व गोष्टींचा मी या ठिकाणी उहापोह करण्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी सुरू करूया। एमपीएससी कंबाईन बी ही परीक्षा या ठिकाणी एमपीएससी पीएसआय, एसटीआय आणि एएसओ या परीक्षांसाठी महत्त्वाची या ठिकाणी काय घेतली जाते। या परीक्षेचा जर या ठिकाणी पेपर पॅटर्नचा जर आपण विचार केला, अगोदर आपल्याला पेपर पॅटर्नबद्दल या ठिकाणी बोलायचं आहे। पेपर पॅटर्नचा जर विचार केला तर एकूण 100 प्रश्न या ठिकाणी असतात आणि 100 प्रश्न असून हे प्रश्न तुम्हाला फक्त 60 मिनिटांमध्ये सोडवायचे असतात। किती? 60 मिनिटांमध्ये हे तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतात। म्हणजे या ठिकाणी एका प्रश्नाचा जर विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न म्हणजे तुम्हाला साधारणतः 38 सेकंद एक प्रश्नाचा विचार करणे आणि त्याचे उत्तर लिहिणे आणि गोल करणे, साधारणतः 37-38 सेकंदाचा या ठिकाणी तुम्हाला काय वेळ उरतो। तर मित्रांनो, असा हा पेपर या ठिकाणी सोडवायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला अगोदर अभ्यासक्रम माहीत असणं आवश्यक आहे। अभ्यासक्रम माहीत असणं आवश्यक आहे। जोपर्यंत तुम्हाला अभ्यासक्रम डिटेल्समध्ये जर माहीत नसेल तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी ते टॉपिक तुम्हाला माहीत नसतील आणि टॉपिक जोपर्यंत माहीत नाहीत तोपर्यंत त्या परीक्षेमध्ये यश मिळवणं कुठलीही परीक्षा असो या ठिकाणी इम्पॉसिबल होऊन जात असते। तर मित्रांनो, आज आपण या परीक्षेसाठी अभ्यासक्रम पाहणार आहे। पेपर पॅटर्न या ठिकाणी आपण पाहला या परीक्षेचा की एकूण 100 प्रश्न, 100 गुण असतात, 60 मिनिट असतात आणि एक जर प्रश्न चुकला तर तुमचं 0.25 गुण काय तुमचे वजा करण्यात येतात। काय करण्यात येतात? मायनस। म्हणजे तुमचे 4 प्रश्न जर चुकले तर एका प्रश्नाचे गुण तुमचे काय मायनस या ठिकाणी होतात। तर मित्रांनो, या परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण 7 विषय विचारले जातात। किती विषय? 7 विषयावर प्रश्न विचारले जातात। 7 विषय आणि 100 प्रश्न। तर हे 100 प्रश्न 7 विषयापैकी कोणकोणते विषयाचे विचारले जातात हे या ठिकाणी आपण आज काय पाहणार आहे। तर सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे, पहिला 1 नंबरचा विषय आहे अर्थशास्त्र। अर्थशास्त्र या विषयाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर या विषयावर एकूण 15 प्रश्न तुम्हाला विचारले जातात 15 गुणांसाठी। अर्थशास्त्रासाठी जर तुम्हाला या ठिकाणी 15 पैकी 15 जर गुण मिळवायचे असतील आणि अभ्यासक्रमानुसार या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, भारतातील अर्थव्यवस्था आणि तिचं स्वरूप याबद्दलचे या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत। तर या महत्त्वाच्या प्रश्नामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, त्या पॉईंट्सवर या ठिकाणी नेहमी प्रश्न येतात। पहिला आहे दारिद्र्य, बेरोजगारी, आरबीआय, पंचवार्षिक योजना, हे जे महत्त्वाचे 5-6 घटक आहेत। या 5-6 घटकावर नेहमीच तुम्हाला परीक्षेत प्रश्न येत असतात। तर या 15 पैकी 15 जर तुम्हाला गुण घ्यायचे असतील तर तुम्हाला साधारणतः 3 ते 4 पुस्तकं वेगवेगळे वाचायचे आहेत। तर ते पुस्तकं कोणकोणते वाचायचे आहेत? नंबर 1 तुम्हाला वाचायचं आहे या ठिकाणी किरण देसले सरांचं या ठिकाणी आहे अर्थशास्त्र पुस्तक। जर तुमच्याकडे तेवढं वाचण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचायचं आहे अर्थशास्त्र। तसेच या ठिकाणी भारताचा बजेट तुम्हाला वाचायचा आहे, महाराष्ट्राचा बजेट वाचायचा आहे। नंबर 3, 4 या ठिकाणी तुम्हाला भारताची आर्थिक पाहणी आणि नंबर 5 महाराष्ट्राची आर्थिक पाहणी। या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्याकडे या ठिकाणी काय माहीत असणं आवश्यक आहे आणि ते तुम्हाला वाचणं आवश्यक आहे। एवढे पुस्तकं जर तुम्ही वाचले तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळणार आहेत। शिवाय चालू घडामोडीचा विषय तो मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे। तर या ठिकाणी दुसरा जो विषय आहे मित्रांनो, तो विषय आहे या ठिकाणी इतिहास। इतिहास या विषयाचा जर विचार केला तर तुम्हाला एकूण 15 प्रश्न येतात आणि 15 गुण येतात। याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कोणकोणते टॉपिक आहेत, तर महत्त्वाचं टॉपिक म्हणजे या ठिकाणी आहेत भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात असलेल्या घटना त्या या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। तसेच या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आहे। साधारणतः 1857 पासून 1857चा जो उठाव झाला तेव्हापासूनच या ठिकाणी जास्त आपल्याला प्रश्न हे विचारले जातात। मात्र त्याच्या अगोदरच्या काही ज्या शैक्षणिक चळवळी असतील, शिक्षणाचा मॅग्ना कार्टा वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीबद्दल सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात। यामध्ये महत्त्वाचं भारताची स्वातंत्र्य चळवळ, नंबर 2 या ठिकाणी वेगवेगळे गव्हर्नर जनरल त्यांचे प्रश्न, व्हाईसराय त्यांचे प्रश्न, शेतकरी आंदोलनं, या ठिकाणी जातीविषयक आंदोलनं, महत्त्वाच्या संघटना, सभा, संस्था याच्याबद्दल जास्त प्रश्न विचारले जातात। तसेच या ठिकाणी भारताच्या
प्रशासनासंदर्भात जे जे कायदे झालेले आहेत 1773 पासून रेग्युलेटिंग ॲक्ट, भारत सरकारचा कायदा 1935 याच्यापासून सुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारले जातात, ते पार इकडे महाराष्ट्राचं स्वातंत्र्य चळवळपर्यंत संयुक्त महाराष्ट्र चळवळचे प्रश्न असतात, तसेच गोवा मुक्ती संग्राम, तसेच ऑपरेशन पोलो म्हणजेच या ठिकाणी हैदराबाद मुक्ती संग्राम याचे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला दोन पुस्तकं बेस्ट मी सुचवणार आहे. एक तर या ठिकाणी आहे ग्रोवर आणि वेलेकर यांचा जो इतिहास आहे तो इतिहास तुम्हाला वाचायचा आहे. दुसरी गोष्ट, आता महाराष्ट्राच्या इतिहास संदर्भात जर म्हणसाल तर 11वीचं पुस्तक स्टेट बोर्ड आहे ते वाचायचं आहे तुम्हाला. तसेच या ठिकाणी आधुनिक भारताचा महाराष्ट्राच्या इतिहासाचे 2-3 पुस्तकं आहेत, त्यापैकी एक जरी वाचलं तरी तुम्हाला चालेल. नंबर 1 आहे गाठाळ सरांचं, दुसरं आहे कटारे सरांचं किंवा शांताबाई कोठेकर. या 2-3 जणांपैकी एक पुस्तक जरी तुम्ही वाचलं तर तुम्हाला या ठिकाणी सफिशियंट आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इतिहासचे पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकतात. मात्र 11वीचा इतिहास हा तुम्हाला वाचणं आवश्यक आहे. नंबर 3 या ठिकाणी विषय आहे तुमचा सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानाचे तुम्हाला साधारणतः 15 पैकी 15 प्रश्न असतात. कधी एखाद्या वेळेस एखादा प्रश्न एक्स्ट्रा सुद्धा या ठिकाणी येऊ शकतो. सामान्य विज्ञान जर या ठिकाणी तुम्हाला चांगला अभ्यास करायचा असेल, पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतील, 100% तर यात कोणालाच पैकीच्या पैकी मार्क मिळत नाहीत. कारण की याच्यातले काही प्रश्न असे असतात की 2-3 प्रश्न कोणालाच सुद्धा कळत नाही की ते कोणत्या ठिकाणाहून आले असतात. एखादा जर सायन्स गोल्ड मेडलिस्ट असेल तरीसुद्धा तो उत्तर देऊ शकत नाही. सायन्ससाठी महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पुस्तकाचा जर विचार केला आणि अभ्यासाचा जर विचार केला तर तुम्हाला यामध्ये विज्ञानाचे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, आहारशास्त्र, पोषणशास्त्र आणि रोगशास्त्र या 5-6 टॉपिकवर महत्त्वाचे प्रश्न येतात. याच्यासाठी जर तुम्हाला जर अभ्यास करायचं सांगितलं तर तुम्हाला भस्के सरांचं पुस्तक या ठिकाणी बेस्ट आहे. सचिन भस्के सर, मग ते ज्ञानदीप अकॅडमी किंवा त्यांचं पर्सनल पब्लिकेशन कुठलंही असलं चालेल, त्यांचं पुस्तक बेस्ट आहे. तसेच एक डॉक्टर अनिल कोलते आहेत, कोलते सरांचं सुद्धा या ठिकाणी काय पुस्तक बेस्ट आहे. 2 पैकी कुठलंही एक पुस्तक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तसेच नंबर 3 या ठिकाणी जर तुम्हाला खरंच यश मिळवायचं असेल तर स्टेट बोर्ड ओल्ड व्हर्जन 7वी, 8वी, 9वी, 10वी 4 वर्गाचे तुमच्याकडे सायन्सचे पुस्तकं जर असतील तर तुम्ही ते बेस्ट वाचा, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटतील. नंतर 4था विषय या ठिकाणी आहे पॉलिटी. पॉलिटीलाच या ठिकाणी काय म्हटलं जाते, भारतीय राज्यघटनेचा अभ्यास, तसेच ग्राम प्रशासन असं या ठिकाणी तुम्हाला अभ्यासक्रम दिलेला आहे. प्राथमिक घटनेचा अभ्यास, तर यामध्ये तुम्हाला भारताची घटना निर्मिती जेव्हापासून झाली, उदाहरणार्थ 1935च्या कायद्यापासून तुम्हाला अभ्यास तयार करायचा आहे. यामध्ये भारतीय घटना कशी तयार झाली, कोणत्या देशाकडून काय घेतलं आहे, घटनेचं स्वरूप, त्यामध्ये संसद, मग त्यामध्ये सगळं लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद, विधानमंडळ, तसेच या ठिकाणी महान्यायवादी, तसेच महाधिवक्ता, केंद्र राज्य संबंध, वेगवेगळ्या सूच्या, वेगवेगळ्या आर्टिकल्स, महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या, याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला विचारले जातात, महत्त्वाच्या घटना दुरुस्त्यावर. या ठिकाणी तर आजकाल तुम्हाला एक सध्या महाराष्ट्रात चळवळ चालू आहे पक्षांतरबंदी कायदा, ते सुद्धा तुम्हाला चांगलं करायचं आहे. तर याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी 15 पैकी प्रश्न नाहीत विचारत. या ठिकाणी साधारणतः तुम्हाला पॉलिटीबद्दल 10 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. केंद्र राज्य संबंध, महत्त्वाच्या सूच्या. तर याच्यासाठी तुम्हाला 2 पुस्तक मी सजेस्ट करणार. एक पुस्तक तुम्हाला या ठिकाणी कोणाचं आहे, एक आहे तुम्हाला किरण देसले सरांचं, पॉलिटीसाठी या ठिकाणी तुम्हाला पुस्तक आहे एम लक्ष्मीकांत यांचं, इंग्रजीत आहे, हिंदीत आहे आणि के सागरनेचं मराठीत सुद्धा पब्लिकेशन केलेलं आहे. तर ते मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल या ठिकाणी केलेलं आहे. तसेच तुम्हाला जर आता परीक्षेचा वेळ कमी असल्यामुळे तुम्ही शॉर्टकटमध्ये जर म्हणसाल तर रंजन कोळंबे सरांच्या नोट्स तुम्ही या ठिकाणी काय वाचू शकता. तसेच मित्रांनो या ठिकाणी आपली कंबाईनची या ठिकाणी फास्ट ट्रॅक बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे. या ठिकाणी ही बॅच 25 तारखेपासून सुरू होणार आहे. ज्यांनाही या बॅचमध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी 8010457760 या नंबरवर संपर्क करायचा आहे. तसेच मित्रांनो या ठिकाणी आपण या बॅचमध्ये टेस्ट सिरीज तुम्हाला देणार आहे, ई बुकसुद्धा देणार आहे, प्रत्येक विषयाच्या नोट्स देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि विशेष म्हणजे हे लेक्चर तुम्ही नंतरसुद्धा करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हे लेक्चर करू शकता. दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, सामान्य विज्ञान झालं, पॉलिटी झालं. आता या ठिकाणी जो 4था विषय आहे तो विषय आहे तुमचा करंट अफेअर्स. करंट अफेअर्सबद्दल जर या ठिकाणी सांगायचं तर तुम्हाला पेपर वाचायचे आहेत. मात्र आता तुमच्याकडे पेपर वाचण्यासाठी अजिबात टाईम नाही. तर तुम्ही पृथ्वीची 6माही परिक्रमा वाचू शकता, सकाळचं मासिक वाचू शकता, युनिकची 6माहीचं पुस्तक आणि अभिनवचं 6माहीचं पुस्तक, सिम्प्लिफाईडचं 6माहीचं पुस्तक, हे पुस्तकं वाचून तुमचे पैकीच्या पैकी मार्क तुम्ही मिळवू शकता. राहिली गोष्ट पेपर वाचायचं तर तुम्ही या ठिकाणी महत्त्वाचे काही पुस्तकं मी सांगतो ते तुम्ही वाचू शकता.
तर 1 नंबरचं पुस्तक आहे या ठिकाणी तुम्हाला लोकराज्य मासिक वाचायचं आहे, कुरुक्षेत्र मासिक वाचायचं आहे, मटा किंवा लोकसत्ता किंवा सकाळ या 3 पैकी एखादा पेपर किंवा इंग्रजी जर वाचायची सवय असेल तर तुम्ही द हिंदू हा पेपर या ठिकाणी काय तुम्ही वाचू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला चालू घडामोडीमध्ये महत्त्वाचं म्हणजे 15 पैकी 15 मार्क मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. चालू घडामोडीमध्ये महत्त्वाचं काय विचारलं जाते तर महत्त्वाचे व्यक्ती, त्यांचे निधन, त्यांच्या नियुक्त्या, महत्त्वाचे उच्चपदस्थ, आर्थिक घटना, सामाजिक घटना, जागतिक सभा, संमेलनं, परिषदा याबद्दल आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सभा, संमेलन, परिषद, महत्त्वाचे पुरस्कार, मग त्यात क्रीडा पुरस्कार किंवा क्रीडा घटना यामध्ये प्रश्न विचारले जातात. त्यासाठी तुम्हाला बेस्ट हे आहेच. नंतर 6वा विषय या ठिकाणी तुम्हाला अर्थशास्त्र. 6वा विषय या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचा आहे तो आहे मॅथ आणि रिझनिंग. मॅथ आणि रिझनिंग या विषयामध्ये तुम्हाला 15 पैकी 15 प्रश्न येतात, 15 गुण असतात. तर हे 15 प्रश्न मिळवण्यासाठी बुद्धिमत्ता तुमची चांगली पाहिजे. या ठिकाणी गणितावर 5-6 प्रश्न हार्डली त्या ठिकाणी विचारले जातात. तर तुमची बुद्धिमत्ता जेवढी जास्त चांगली असेल तेवढं तुम्ही जास्तीत जास्त गुण मिळवू शकतात. आणि पुस्तकाचं जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी आर एस अग्रवाल ऑफकोर्स कुठलाही या ठिकाणी ऑप्शन नाही. आर एस अग्रवाल तुम्हाला मराठीत आणि इंग्रजीत दोन्ही भाषेमध्ये आता उपलब्ध झालेलं आहे. हे आर एस अग्रवाल तुम्ही या ठिकाणी काय वापरू शकता म्हणजे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळतील. आता या ठिकाणी जो महत्त्वाचा एक मुद्दा आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी जसे तसे प्रश्न विचारले जातात. मागच्या किंवा सिम्प्लिफाईडचं सुद्धा पुस्तक आलेलं आहे. आपले सचिन ढवळे सरांचं सुद्धा या ठिकाणी पुस्तक आहे. आणि नंबर 7वा जर विषय या ठिकाणी सांगितलं म्हणसाल तर तो सर्वात सोपी विषय आहे आणि तो विषय आहे या ठिकाणी भूगोल. भूगोल विषयामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतात म्हणजे मिळतात. 15 पैकी 15 गुण घेण्याचं जे सौभाग्य आहे ते तुम्हाला 2च विषय या ठिकाणी देतात. एक तर भूगोल, एक तर पॉलिटी. यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतात. भूगोलसाठी या ठिकाणी बेस्ट पुस्तक म्हणजे सौदी सरांचं आहे. महाराष्ट्र व भारताचा भूगोल म्हणून त्यांचं पुस्तक आहे. त्याच्या बाहेर काही प्रश्न या ठिकाणी जात नाहीत. आणि तरीसुद्धा तुम्हाला स्टेट बोर्डचं 8वी, 9वी, 10वीचं हे 3 पुस्तकं तुम्ही जर वाचले, 9वी विशेष म्हणजे 9वी, 10वीचे जर वाचले तर तुम्हाला 100% जसे तसे मार्क मिळतात. कारण की त्यातले जसे तसे प्रश्न वाक्यानुसार जसे तसे येतात. असे 2 विषयात येतात, एक तर भूगोल आणि एक तर या ठिकाणी विज्ञान. तर अशा प्रकारे तुम्ही या पुस्तकाचा अभ्यास करू शकता. भूगोलमध्ये जर मार्कांचं डिव्हिजन जर म्हणसाल तर भारताच्या भूगोलवर हार्डली 3-4 प्रश्न येतात, महाराष्ट्राच्या भूगोलवर 8-9 प्रश्न येतात आणि जगाच्या भूगोलवर हार्डली 1-2 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातो. अशा प्रकारे या भूगोलाचं काय डिवायडेशन झालेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण पूर्ण पुस्तक यादीसुद्धा पाहिली. पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण अभ्यास कसा करावा, कोणत्या दिवशी काय वाचायचं त्याचं टोटल नियोजन आपण पाहणार आहे. तसेच मित्रांनो, ज्यांनी अजूनही या ठिकाणी बॅच जॉईन केली नाही ते बॅच पटापट या ठिकाणी बॅच जॉईन करा. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डबल अकॅडमी ॲपची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बॅच जॉईन करू शकता. तसेच MPSC कंबाईनच्या आपल्याकडे टेस्ट सिरीज रेडी आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे विषयानुसार 7 टेस्ट आहेत आणि सब्जेक्टनुसार म्हणजे एक्झाम पॅटर्ननुसार 10 टेस्ट तयार केलेल्या अशा 17 टेस्ट सिरीज आहेत. त्यासुद्धा तुम्ही घरपोच बोलवू शकता. तसेच मित्रांनो, हे जे पुस्तकं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले हे सगळे पुस्तकं तुम्ही osdepo.com कॅश ऑन डिलिव्हरीसुद्धा या ठिकाणी मागवू शकता. मात्र त्यासाठी मर्यादा आहे, 1000 रुपयाच्या वरची डिलिव्हरी असेल तर तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी या ठिकाणी काय मागवू शकता. बाकी सर्व पुण्याच्या भावामध्ये या ठिकाणी तुम्हाला म्हणसाल ते पुस्तकं लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ते तुम्ही घरपोच मागवू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.